सर्व आपण एक मताने एक दिलाने दादांच्या पाठीमागे खंबीर उभे आहोत ही ग्वाही देण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। आणि या ठिकाणी दादांच्या माध्यमातून विविध विकास कामं होतच असतात, परंतु आमच्या बालवडीला एक ख्याती आहे की बालवडीमध्ये आम्हाला जे उगवतंय ते पूर्ण तालुक्यात पेरलं जातंय। आजची निवडणूक ही दादांसाठी खंबीरपणे पाठीशी उभे राहण्याची निवडणूक आहे आणि त्या पद्धतीने दादांचे सुद्धा प्रत्येक घरोघरी असे संबंध कुटुंबाप्रमाणे संबंध आहे, त्यामुळे होणारं मतदान हे निश्चितच दादांच्या सुद्धा संबंधातून होणार आहे। मला सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी आवाहन करायचे, विशेषतः तरुणांनाही आवाहन करायचे की ज्या विकास कामं कुठलाही पक्ष असेल कुठलाही नेता असेल तरी ती होत असतात, परंतु वेळेला आणि प्रसंगीला जो ठामपणे पाठीशी खंबीर राहतो त्या नेत्याच्या पाठीशी पण आपण वेळ आल्यानंतर तेवढंच ठामपणे उभं राहण्याची आवश्यकता आहे। गावावरती प्रसंग येतील, मी स्वतः माझ्या 10-15 वर्षाच्या कार्यकाळात मी स्वतः दादांचा अनुभव घेतलेला आहे की दादा त्यावेळेस संपूर्ण गावाच्या पाठीशी ठामपणे उभे राहत असतात। निश्चितच आम्हाला झालेलं लोकसभेचं मतदानाचं दादा निश्चितच आम्हाला अभिमान आहे। आम्हाला तालुक्यात फिरत असताना त्या गोष्टीचं कोणीही असू दे, सामान्यातला सामान्य नागरिक असला तरी तुमच्याकडे येताना कुठलाही संकोच वाटत नाही, कारण आम्ही त्या पद्धतीने मतदान केलेलं आहे। आणि तुमच्या सुद्धा आता आमच्या ग्रामस्थांच्या वतीने मी ही ग्वाही देतो की मागच्या वेळेस झालेल्या मतदानापेक्षा निश्चितच आम्ही त्याच्यात वाढ करू आणि तुमच्याकडे येताना कुणालाही पुन्हा दादाकडे घेऊन जाण्यासाठी कुणाला सोबत घेऊन जायला लागत नाही, कुणाला शिफारस घेऊन जायला लागत नाही। आणि हे उद्याचं होणाऱ्या मतदानानंतर कुठल्याही सामान्यातल्या सामान्य ग्रामस्थाला दादा तुमच्याकडे येण्यासाठी संकोच होणार नाही, अशा पद्धतीने आम्ही निश्चितच आम्ही ग्रामस्थांच्या वतीने हमी देतो।